मित्रांनो नमस्कार. कसे आहात? आनंदी आहात ना? शब्द पाठ करताय ना? वाक्य पाठ करताय ना? आणि इंग्रजी बोलताय ना? बोललंच पाहिजे, कारण आपण त्याचीच तयारी करतोय. परत एकदा विद्यार्थी मित्र हो, तुमचं मी स्वागत करतो. चला इंग्रजी बोलूया चला इंग्रजी बोलायला शिकूया किंवा चला इंग्रजी बोलूया या मोहिमेचा आज 9वा दिवस. मित्र हो, चला पुन्हा एकदा 5 नवीन शब्द पाठ करूया आणि त्याचबरोबर 5 नवीन वाक्य सुद्धा पाठ करूया आणि चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलायला शिकूया. ही आहेत आजची 5 नवीन शब्द. पहिला शब्द आहे बियर्ड. त्याचं स्पेलिंग आहे BEARD. त्याचं उच्चारण असेल बियर्ड आणि त्याचा अर्थ होतं दाढी. बियर्ड जनरली पुरुषांना हा जो भाग असतो इथं याला आपण बियर्ड असं म्हणतो. त्यानंतर दुसरा शब्द आहे गम्स. त्याचं स्पेलिंग असं आहे GUMS. गम्स. त्याचं उच्चारण असेल गम्स आणि त्याचा अर्थ असेल हिरड्या. दातांच्या खाली जो हा भाग असतो, जो दातांना सपोर्ट करतो, दातांना धरून ठेवतो, त्याला आपण म्हणतो हिरड्या. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो आपण गम्स. आजचा तिसरा शब्द आहे फिस्ट. त्याचं स्पेलिंग आहे FIST आणि त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे फिस्ट. त्याला आपण म्हणूया हाताची मूठ. हे बघा, आपण असं केल्यानंतर जे दिसतं याला आपण हाताची मूठ म्हणूया आणि त्याला इंग्रजीमध्ये म्हणूया फिस्ट. त्यानंतर आजचा चौथा शब्द आहे मस्टॅचेस किंवा मस्टॅच. त्याचं स्पेलिंग आहे MUSTACHE. मस्टॅच म्हणजे मिशी. पुरुषांना इथं जे केस असतात या भागाला इथं त्याला आपण मस्टॅच किंवा मस्टॅचेस असे म्हणतो. त्यानंतर शेवटचा शब्द आहे आर्मपिट. त्याचं स्पेलिंग आहे ARMPIT. आर्मपिट म्हणजे बगल. हा जो भाग आहे याला आपण आर्मपिट किंवा अंडर आर्म असं सुद्धा म्हणतो. त्याचं स्पेलिंग आहे ARMPIT. आर्मपिट म्हणजे बगल. मित्रांनो, आजपर्यंत आपण खूप सोपी शब्द घेतलेली होती आणि ही शब्द थोडीशी त्याच्यापेक्षा वेगळी आहेत, थोडीशी अवघड आहेत, पण नक्की तुम्ही पाठ कराल ही आशा करतो. चला बघूया पुढचे 5 नवीन वाक्य. चला तर बघूया आजची 5 नवीन वाक्य. ही आहेत आजची 5 नवीन वाक्य. सर्वांनी एकदा वाचून घ्या आणि त्यानंतर आपण करूया आजच्या या 5 वाक्यांची उजळणी. मित्रांनो, चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेमधला आजचा 9वा दिवस. पहिलं वाक्य आजचं आहे तुम्हाला भेटून आनंद झाला. बऱ्याचदा आपण हे वाक्य जेव्हा आपण आपल्या जवळच्या लोकांना भेटतो किंवा आपल्याला त्यांना सांगायचं असतं की मला तुम्हाला भेटून आनंद झाला, त्यावेळेस आपण हे वाक्य वापरतो, मला तुम्हाला भेटून आनंद झाला. मला तुम्हाला भेटून आनंद झाला याचाच इंग्रजीचा पर्यायी वाक्य असेल नाईस टू मीट यू. जेव्हा आपण असं बोलू त्यांना मला तुम्हाला भेटून आनंद झाला, त्यासाठी आपण म्हणूया नाईस टू मीट यू. त्यानंतर हा दुसरा वाक्य आहे तुझा आवडता रंग कोणता. बघा, आपण आपल्या मुलांना विचारतो, आपल्या विद्यार्थ्यांना विचारतो किंवा आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला विचारतो, तर त्यावेळेस आपण मराठीमध्ये विचारतो तुझा आवडता रंग कोणता. याच वाक्याला इंग्रजीचं पर्यायी वाक्य असेल व्हॉट इज युअर फेवरेट कलर. व्हॉट इज युअर फेवरेट कलर. त्यानंतर आजचा तिसरं वाक्य आहे तुम्ही कोठे राहता. इथं आपल्याला इथं लिहायचं आहे तुम्ही कोठे राहता. तुम्हाला जर एखाद्या मित्राला विचारायचं असेल, कुणालाही आपण जेव्हा विचारतो की तुम्ही कोठे राहता, तर त्यावेळेस त्याला इंग्रजीतलं वाक्य असेल वेअर डू यू लिव्ह. तुम्ही कोठे राहता याला वेअर डू यू लिव्ह आपण विचारूया, वेअर डू यू लिव्ह. त्यानंतर आजचं चौथा वाक्य आहे तुम्हाला इंग्रजी बोलता येते का. बऱ्याचदा आपण विचारतो किंवा इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला जातो, तुम्हाला इंग्रजी बोलता येतं का, तर त्याला आपण इंग्रजीमध्ये कसं विचारणार, कॅन यू स्पीक इंग्लिश. कॅन यू स्पीक इंग्लिश. तुम्हाला इंग्रजी बोलता येतं का, कॅन यू स्पीक इंग्लिश. आणि त्यानंतर आजचा शेवटचं वाक्य आहे माझ्याकडे एक पाळीव कुत्रा आहे.
बऱ्याचदा आपण काही पाळीव प्राणी आपल्या घरी ठेवत असतो, जसे की मांजर असतं, कुत्रा असतं, तर त्यावेळेस आपण हा वाक्य आपण उपयोगामध्ये आणू शकतो. माझ्याकडे एक पाळीव कुत्रा आहे, यासाठी इंग्रजीचं पर्यायी वाक्य असेल आय हॅव अ पेट डॉग. जर तुमच्याकडे पाळीव मांजर असेल, पाळीव घोडा असेल, तर त्याला म्हणणार आय हॅव अ पेट कॅट, आय हॅव अ पेट हॉर्स, आय हॅव अ पेट डॉग. माझ्याकडे पाळीव कुत्रा आहे, तर आय हॅव अ पेट डॉग. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही 5 वाक्य मराठीतून आपण इंग्रजीमध्ये बदलून आणि त्याचा उपयोग कसं करायचं हे सुद्धा आज अभ्यासलेलं आहे. आजचा दिवस 9वा, उद्या भेटूया परत 10वा दिवस. चला इंग्रजी बोलूया, या इंग्रजी बोलायला शिकूया. या मोहिमेतला उद्याचा 10वा दिवस. मित्रांनो, प्रॅक्टिस करत राहा, इंग्रजी आपल्या लोकांशी बोलत राहा आणि कॉन्फिडन्स वाढवत राहा. एवढं बोलून आजचा दिवस इथं संपूया. आजची ही व्हिडिओ इथं संपूया. धन्यवाद.